दर्यापूर येथे जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी भाजपशी बंडखोरी करत बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून तसेच शेकडो महिलांसह शक्ती प्रदर्शन करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सीमा सावळे यांना भाजपामधून उमेदवारी मिळणार या अपेक्षेने मतदारसंघाची बांधणी सुरू ठेवली होती, पण ऐनवेळी भाजपाचे आमदार रमेश बुंदिले यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्याने सावळे यांनी आता अपक्ष उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी नासिर शाह यांनी केलेली बातचीत। दर्यापूर तालुक्यातल्या महिलाच नव्हे तर सगळे माझे भाऊ आहेत, माझे वडीलधारी आहेत, माझ्या वडिलांच्या सारखे आहेत, हे सगळेच लोक आज माझा नातेवाईक म्हणून माझे इथं हे सगळेजण फॉर्म भरायला आले होते। आणि दुसरं म्हणजे की या भागातलं जे काही एकंदर आपण राजकारण पाहिलं ते राजकारणात लोकांना सगळ्यांकडनं निराशा वाटायला लागली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने सगळेजण आलेत। आम्हाला स्वतःला पण माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत, तर आम्ही फक्त सांगायचो की हां ठीक आहे, आम्ही फॉर्म भरतोय, तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, यायचं असेल तर येऊ शकता। इतक्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आल्यात। त्यांची सर्वात प्रामुख्याने मागणी आहे की बाबा दारूबंदी झाली पाहिजे। अनेक नेत्यांनी त्यांना त्याच्यावरती आश्वासनं दिलीत, कोणी त्याच्यावरती काम केलं नाही। आम्ही तारीख जाहीर केलेली आहे, आम्ही कुठल्या दिवशी एकाच वेळेस सगळीकडचे दारूचे जे अनधिकृत धंदे ते सगळे बंद करणार। पोलिसांना पण इशारा आहे, सर्वांना प्रशासनाला पण आहे की अनेक लोकांचे जीव जात आहेत आणि जीव गेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे व्यवसाय बंद होत नसतील तर पर्याय नाही। शेवटी आम्ही सुद्धा जनतेचे सेवक आहोत। जो आमदार तुम्हाला 5 वर्षात कधी दिसला नाही, मी गावागावांमध्ये जाते, तुम्हाला पाहिजे तर व्हिडिओ टाकते, त्या गावांमध्ये मी विचारते आमदारांना किती वेळा पाहिलं, लोक म्हणतात एकदाही पाहिलं नाही। दर्यापूरवरून विदर्भ न्यूज करिता नासिर शाह यांचा हा वृत्तांत।